नमस्कार, मी विशाल परदेशी. बडे मुद्दे या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, राजकारणाचा गेल्या काही काळातील घडामोडी लक्षात घेता एक गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे राजकारणात कुणी कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. सत्ता मिळवायची असेल तर मग काही पण असं म्हणत मतदारांच्या ध्यानीमनी नसणाऱ्या आघाड्या आणि युत्या जन्माला आल्याची असंख्य उदाहरणं आहेत. यंदा देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळं चित्र बघायला मिळतंय. एकीकडे राज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती, तर दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी असा थेट सामना होईल असं बोललं जात होतं. मात्र प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर मात्र परिस्थिती वेगळीच पाहायला मिळते. अनेक ठिकाणी शिंदे गट आणि पवार गट एकत्र दिसतोय, तर काही ठिकाणी भाजप विरोधात सर्व विरोधकांनी एकत्र मोठ बांधल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील एका नव्या युतीची शक्यता बोलून दाखवली आहे आणि त्यामुळे चर्चा तर होणारच. राजकारणात आजचा मित्र उद्याचा शत्रू आणि उद्याचा शत्रू उद्याचा मित्र देखील होऊ शकतो. काही घडू शकतं. पण याच विषयाला घेऊन माझे काही प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न आहेत. ते प्रश्न आपण जाणून घेऊयात. बघा, माझे प्रश्न काय आहेत आज बडे मुद्देमधले. माझा पहिला प्रश्न आहे की स्थानिक युती आघाड्यांचा महायुती महाविकास आघाडीवर परिणाम होणार का, म्हणजे येणाऱ्या काळात दीर्घकालीन परिणाम होणार का. माझा दुसरा प्रश्न असा यातला की भविष्यात शरद पवार एकनाथ शिंदे एकत्र येणार, कुर्डुवाडी पॅटर्न आता जो आपण बघितला पुढे तो रूल आउट होऊ शकतो का, बघावं लागेल. तिसरा प्रश्न आहे की राजकीय फायद्यासाठी विचारधारेशी तडजोड केली जाते का. या अशा युत्या आणि आघाड्या स्थानिक पातळींवर करून या विचारधारेशी तडजोड होते का पक्षाच्या. पुढला प्रश्न असा आहे की नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीतील वाद युती आघाडी तोडणार, काही घडू शकतं, सांगता येत नाही, चर्चेत हा विषय. आणि माझा शेवटचा प्रश्न असा आहे की निवडणुकीनंतर राज्यात सत्तेचा नवा पॅटर्न येणार का. असे मंडळी, राजकारणात काळानुसार त्या क्षणाला त्या वेळेला खरं तर गरज म्हणून काही तडजोडी करायला लागतात, सत्तेसाठी एकत्र यावं लागतं. पण याचे काही पुढले देखील संकेत आहेत का किंवा त्याची पुढली नांदी या सगळ्या याच्यात मिळते का, ही एक फार मोठी चर्चा जी आहे ती जनसामान्यांमध्ये आणि त्याचबद्दल आज मी बोलणार आहे, करणार आहे. माझ्याबरोबर मान्यवर पाहुणे जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यासोबत आहेत शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे, माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील, माझ्यासोबत आहेत काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, माझ्याबरोबर भाजपचे सहमुख्य प्रवक्ते आमचे अजित भाऊ चव्हाण, माझ्याबरोबर आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रवक्त्या सक्षणा सलगर. मी सुरुवातीलाच सगळ्यांना चर्चेत सहभागी करून घेतोय. थोडक्यात प्रस्तावना टाळून 30-30 सेकंद प्रत्येकाला देतोय. सुरुवात मी सक्षणाताई आपल्यापासून करतो, कारण आपल्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी कुर्डुवाडी पॅटर्नला घेऊन भविष्यात हे घडू शकतं असं म्हटलेलं आहे. काय म्हणणं आहे आपलं 30 सेकंद. मला आपल्याला सांगायचंय की आपण स्वतःच आता सांगितलं की राज्यामध्ये स्थानिक युती कार्यकर्त्यांनी केलेल्या आहेत आणि कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी जेव्हा कुठलाही नेता जातो तेव्हा त्यांच्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीचं सपोर्टिव्ह भाषण करावं लागतं. आदरणीय शिंदे साहेबजी बोलले, त्यांनी असं आदरणीय म्हटलंय शिंदे की साहेबजी बोलले स्थानिक युती जी आहे जी आता झालेली त्याचा भविष्यात देखील हे घडू शकतं मोठ्या पातळीवरती, असं त्यांनी राज्य पातळीवर घडू शकतं असं म्हटलं. ते ऐकलेलं आहे. ते तिथे कुर्डुवाडीमध्ये भाषण करताना असं बोलले की इथे जे कार्यकर्त्यांनी केलेलं आहे, जी युती घडवून आणली स्थानिक कार्यकर्त्यांच्या आग्रहाने, ती आता निवडणुकामध्ये त्याच्या अनुषंगाने शिंदे साहेब असं बोलले की राजकारणामध्ये काही होत असतं, काही ठिकाणी युती होती, पण याचा अर्थ असा होत नाही की आम्ही गेलो आणि चर्चा केली, असं मला स्पष्ट करायचंय. कारण आदरणीय पवार साहेबांनी सांगितलेलं आहे भाजप सोडून साहेब बाकीच्या कार्यकर्त्यांना तिथे युती करण्यासाठी परवानगी देणार आहेत. भाजपाशी कधी युती नाहीये आमची. बरं, ठीक आहे. चला, मी हेमलता पाटील यांच्याकडे जातोय. ताई, 30 सेकंद. विशाल, ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या असतात. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना या माध्यमातून निवडणुकीमध्ये यायचं असतं, राजकारणात यायचं असतं आणि त्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये खूप मारामारी असते उमेदवारीसाठी आणि त्यामुळे प्रत्येक पक्षाला त्या पद्धतीने त्या स्थानिक कार्यकर्त्यांचा विचार घेऊन युत्या किंवा आघाड्या कराव्या लागतात. त्याचा अर्थ असा नाही की आमदारकीच्या निवडणुकीला हे चित्र बदलेल आणि त्या कार्यकर्त्यांना बूस्ट करण्यासाठी अशी उद्यानं करावं लागतात.
आपण बघितलं कोल्हापूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची युती आहे. काही ठिकाणी मी आज तर बघितलं की शिंदे सेना आणि काँग्रेसची काही ठिकाणी युती आहे. त्या रॅलीमध्ये काँग्रेसचा पण पंजा होता. त्यामुळे ह्या स्थानिक निवडणुका आहेत आणि ह्या स्थानिक निवडणुका कार्यकर्त्यांचा असल्यामुळे सर्वच पक्ष त्या पद्धतीने निवडणुका लढतात. त्यामुळे कुठली युती आणि आघाडी फुटेल असं मला अजिबात वाटत नाही. बरं, मी आता जातोय संध्याताईंकडे. संध्याताई 30 सेकंद. बघा, पवार साहेब पक्षातले इतके मोठे हस्ती आहे की त्यांच्यावर भाष्य करणं किंवा त्यांचं अनालिसिस करणं आम्हाला तरी शक्य नाही. राहिला प्रश्न स्थानिक पातळीचा, तर स्थानिक पातळीवर प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने युती केलेली आहे. आणि जे लोक आम्हाला ज्ञान सांगतात ना, भाजपाचे किंवा सेनेचे लोक काही ज्ञान सांगतात, तर मला असं वाटतं त्यांनी आपल्या पक्षामध्ये डोकावून बघितलं पाहिजे. मी तर त्यांना कायम सांगत असते की तुम्हाला 10,000 रुपये आणि 1,500 रुपये देण्याची वेळ का आली महिलांना? या सर्व गोष्टीचा अनालिसिस तुम्ही करा. मी तर म्हणते की पक्षातल्या लोकांना पहिले तर पूर्ण कपडे घालायला शिकवा. संजय गायकवाड सारखे त्यांच्यामध्ये लोक आहेत, त्यांना शिकवा. आणि नंतर मग छोट्याशा विधानाला कसं फाडून फाडून खायचं ही त्यांची सवय पडलेली आहे. आणि भाजपाच्या आणि सेनेच्या लोकांनी निश्चितच आम्हाला सल्ला देऊ नये. कारण काँग्रेस आणि शरद पवारांबद्दल तर आम्ही आमचे नेते आहे, त्यांच्याबद्दल अनालिसिस कोणीच करू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांनी ज्ञान देऊ नये. आता श्रीकांत शिंदे साहेबांचं स्टेटमेंट मी बघितलं नव्हतं, परंतु अनावधानाने किंवा होऊ शकतं असं बोलू शकतात, परंतु मला नाही वाटत की असं काही होईल. असं काही होईल असं मला वाटत नाही. म्हणजे मी जरी त्या पक्षात नाही तरी सुद्धा युतीत आम्ही आहोत. असं काही होईल मला वाटत नाही. ज्या पद्धतीचे हे सगळे नेते आहे ना, काँग्रेसमधले जे नेते ते घेऊन गेले ना, मला वाटतं गंगा घाटावर जाऊन धुतले की काय. हो हो, नाही आलं आलं लक्षात आलं ताई, मुद्दा लक्षात आला. चला अजित भाऊंकडे जाऊया. अजित भाऊ. सगळ्यांना नमस्कार. कुठल्या पक्षाच्या अध्यक्षांनी कुणाबरोबर जावं हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे, परंतु शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते राजीव वाघमारे, सन्माननीय माझे मित्र श्रीकांतराव शिंदे या सगळ्यांनी सुस्पष्ट केल्यानंतर यामध्ये काही प्रश्नच राहत नाही. आता राहिला प्रश्न, सक्षणा सलगर ताई माझी भगिनी आता म्हणाली की आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर जाण्याचा प्रश्नच नाही. निश्चित खरं आहे, अगदी जाण्याचा प्रश्नच नाही. पण मी आठवण करून देतो की भारतीय जनता पार्टीनं न मागता शरद पवार साहेब एकसंघ राष्ट्रवादीचे अध्यक्ष असताना दोनदा आम्ही न मागता माध्यमात जाऊन तुम्ही आम्हाला पाठिंबा देऊन झालेला आहे. बरोबर आहे, घडलंय की गेल्या काळात. राहिला विषय संध्याताई 1.25 लाख यांचा, आम्ही कधीच काँग्रेसला सल्ला देण्याच्या भानगडीत पडत नाही. त्यामुळे तुम्ही आमचा तो थोडंसं जपून आणि जबाबदारीने बोला. काय मला माझं बोलणं पूर्ण करू दे. सक्षणाताई बोलणं पूर्ण करू दे अजितला. अजून पॉलिटिकल करिअर आहे समोर, जे घडलंय तेच सांगतोय मी. निदान माध्यमांवरती बसत असताना पूर्वी काय झालं याची माहिती घेतली पाहिजे. राष्ट्रवादी एक संघ असताना, पवार साहेब राष्ट्रवादीचे अध्यक्ष असताना भारतीय जनता पार्टीने न मागता मीडियात येऊन तुमचा दोनदा आम्हाला पाठिंबा देऊन झालाय आणि आम्हाला काही तो पाठिंब्याची आता हौस नाही. पुढचा मुद्दा संध्याताई 1.25 लाख हे आपण सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या कपड्यांच्या बाबत आपण कमेंट केली. सन्माननीय राहुल गांधी जेव्हा पब मध्ये आणि बार मध्ये जातात तेव्हा निदान त्यांना डोक्यात टोपी तरी घालायला सांगा, म्हणजे सीसीटीव्ही मध्ये ते येणार नाहीत. ठीक आहे, विषयांतर नको. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, आपण मुद्दे काय मांडतो हे लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे ना अजित. संध्याकाळी येतो हा विषय तुम्ही पूर्ण करा. मला राजू वाघमारेंना वेळ द्यायचा, राजू वाघमारेंना वेळ द्यायचा मला. ठीक आहे ठीक आहे, थांबूयात ना आपण. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांबरोबर जाऊ असं म्हणणं अजित. संध्याताई विषयांतर नकोय, आपण मुद्द्याला धरून बोलूयात. मला राजू वाघमारेंना वेळ द्यायचा. हा, त्यांचा आवाज आपण म्यूट करूयात. हा, राजू वाघमारे बोला. सगळ्यात पहिली गोष्ट अशी की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये विशाल प्रत्येक पक्ष आपल्या कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी त्यांच्या सोयीप्रमाणे वागत असतो आणि त्याप्रमाणे ते निर्णय घेत असतात. म्हणून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या युती बघायला मिळतात, आघाड्या बघायला मिळतात. काँग्रेस आणि शिवसेनेची पण युती आहे. मागच्या वेळी जर तुम्हाला मी आठवण करून देतो की गोंदियामध्ये काँग्रेस आणि भाजप नगरपंचायत मध्ये एकत्र होती.
त्याच्यामुळे असं काही नसतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्येक जण आपापल्या जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या निवडणुका आहेत त्यांच्या भल्यासाठी आघाड्या आणि युती करत असतो. राहिला प्रश्न आदरणीय पवार साहेबांच्या पार्टीचा, त्यांचे जे प्रदेशाध्यक्ष जे आहेत त्यांनी सांगितलंय की बाबा हे पुढे होऊ शकतं. आता राजकारणामध्ये शक्यता असतात जर तर हे नेहमीच असतं. त्याच्यामुळे तो एक प्रश्न आपला राहिला प्रश्न की आमच्या पूर्वीच्या माझ्या पक्षातल्या आमच्या सहकारी सवा लाखे मॅडम ज्या म्हणाल्या की काँग्रेसला काही सल्ला देण्याची काही गरज नाही. मला वाटतं की आम्ही कोणीही काँग्रेसला सल्ला दिलेला नाहीये. काँग्रेस सल्ला घेण्याच्या पण मनस्थितीत नसल्यामुळे काँग्रेसची परिस्थिती देशभर आणि महाराष्ट्रात तशी झालेली आहे. सल्ले घेतले असते तर आमचा पण सल्ला पक्षात असताना घेतला असता नेतृत्वाने तर काही अंशी परिस्थिती सुधारली असती, पण त्यांनी घेतलेला नाही. त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न करत नाही कोणाला सल्ला द्यायचा. आपण विषयाबद्दल बोलू. नाही संध्याकाळी वाईट नका वाटून घेऊ. डॉक्टर राजू वाघमारे त्यांच्या मनातली सल बोलून दाखवत आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी विशाल की आदरणीय पवार साहेब या इलेक्शन नंतर 4 वर्ष जवळजवळ काही नाहीये. त्याच्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आहेत. राजकारणामध्ये हा खूप मोठा काळ असतो आणि या काळामध्ये पुष्कळ गोष्टी घडू शकतात, घडू शकत नाहीत, पुष्कळ गोष्टी होतात. त्याच्यामुळे त्याच्यावर आपण आतापासून बसून बोलणं हे मला वाटतं की चुकीचं ठरतं. ज्यांना कोणाला निर्णय घ्यायचे असतील तर त्या पक्षाचे सर्वोच्च नेते हा निर्णय घेतात. आम्ही महायुतीमध्ये आहोत. महायुतीमध्ये अगदी ऑल बेल आहे. त्याच्यामुळे पवार साहेबांचा पक्ष महायुतीमध्ये नाहीये. आता त्यांना जर महायुतीमध्ये यायचंय किंवा आमच्या बरोबर युती करायची आहे तर त्याचा निर्णय आमचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब घेतील आणि आदरणीय पवार साहेबांचे आणि त्यांचे संबंध अगदी चांगले आहेत. बरं ठीक आहे अजित, तो निर्णय ते घेतील. बरोबर आहे. एकनाथ शिंदेचे आणि शरद पवारांचे संबंध अगदी उत्तम आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण अजित भाऊ, आजच बघा माध्यमांनी रवींद्र चव्हाण यांना प्रश्न विचारला होता आणि त्यांनी त्याच्या उत्तरादाखल असं म्हटलेलं आहे की आम्हाला 3 तारखेपर्यंत महायुती जी आहे ती टिकवायची आहे. आणि त्याच्यावरती खरं उत्तर देताना श्रीकांत शिंदेने देखील म्हटलेलं आहे की युती टिकवायची की नाही टिकवायची ती त्यांना विचारा. खरंच या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातच तुमच्यात ही कटुता निर्माण झाली आहे का? म्हणजे यांचे कार्यकर्ते इकडे घेणं, यांचे नगरसेवक इकडे जाणं, यामुळे? विशालजी बघा, असं आहे, माझे सगळेच सहकारी वेगवेगळ्या पक्षाचे असले तरी ते हे मान्य करतील की या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत 7-8 वर्षांच्या 6 वर्षांच्या जवळपास गॅप नंतर या निवडणुका होत आहेत. त्यामुळे निश्चितपणे प्रत्येकाला प्रतिनिधित्व मिळावं याकरता प्रयत्न करताना कार्यकर्ते दिसत आहेत. निवडणूक ही लोकशाहीमधली एक अशी प्रक्रिया आहे की ज्या प्रक्रियेमध्ये अत्यंत अभिनिवेशानं सगळ्यांना सम्मिलित व्हावं लागतं. आपापल्या पक्षाचा प्रचार करत असताना एक प्रकारची वातावरण निर्मिती करावी लागते. कार्यकर्त्यांना जोश आणि उत्साह द्यावा लागतो. मला असं वाटतं या सगळ्यामध्ये एक गोष्ट तर निश्चित आहे की आमची युती ही नैसर्गिक युती आहे. आमचे 3ही नेते हे ट्रिपल इंजिनचं सरकार असताना महाराष्ट्रामध्ये छोट्या मनाचे नाहीयेत. त्यामुळं या सगळ्या एक प्रकारच्या या निवडणुकीमधल्या लोकशाहीमधल्या अजित पवारांबरोबर देखील आपली नैसर्गिक युती आहे का? पोत्या मनाचे नेते महायुतीमध्ये नाहीत. त्यामुळे कुठेही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमधल्या छोटपुट गोष्टी पुढे लक्षात ठेवल्या जातील असं नाही. विशालजी, एक लक्षात घ्या आपण की कार्यकर्त्यांच्या निवडणुका या आहेत आणि आम्हाला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला महायुतीचा प्रचार करण्याचे आदेश आहेत. आम्ही महायुतीचे म्हणूनच प्रचार करतो. जिथं आमच्या मैत्रीपूर्ण लढती आहेत तिथं निश्चितपणे मैत्रीपूर्ण लढती आहेत. कारण स्थानिक पातळीवरती आपली ताकद दाखवण्याकरता प्रत्येक पक्षाला अशा पद्धतीनं हा एक्सरसाइज आवश्यक आहे. तो करावा लागतो असं ते म्हणतात. करावा लागतो. अजित मुद्दा लक्षात आला. हा, सक्सेना ते म्हणतात सगळं व्यवस्थित आहे. आपण जी भविष्यातली नांदी युती आघाड्या याबद्दल चर्चा करत असताना हा देखील मुद्दा आलेला आहे की आणि वक्तव्य केली जातात सगळं व्यवस्थित आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मला महाराष्ट्राला सांगायचंय, आता अत्यंत स्वच्छ भाषेमध्ये शांततेमध्ये अजितजी सांगत होते ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत.
अरे तुमच्या भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम केलं. त्या मोहोळमध्ये, त्या अनगरमध्ये तुम्ही एका स्त्रीला फॉर्म भरू देत नाही. तुमच्या भारतीय जनता पार्टीची मस्ती बघायला पाहिजे. तिकडे जामनेरमध्ये तुमचे ते गिरीश महाजन चौथ्यांदा प्रत्येक वेळेला अधिनिवेशनातच बोललो पाहिजे. कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत का? आणि बिनविरोध करून तुम्ही पैशाची मस्ती प्रत्येक वेळेला अशा अधिनिवेशनातच बोललो पाहिजे. महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी यापेक्षाही डबल डिसिबलचा आवाज वाढवून मलाही बोलता येईल. नगरसेवक बिनविरोध आहेत. कोणाची तरी मलाही बायको, बोलता येईल. कोणाची तरी नीट मुद्दे सून. मांडा आपण. काय लोकशाहीची थट्टा लावली तुम्ही लोकांनी. आज महाराष्ट्राला मला सांगायचंय, या भारतीय जनता पार्टीने संविधानाला खोडा घालण्याचं काम केलेलं आहे. माझ्यासारख्या सामान्य घरातली मुलगी जेव्हा जिल्हा परिषद मेंबर होते तेव्हा आम्हाला माहिती आहे आमचे कष्ट, आमच्या निवडणुका. मंत्र्याची बायको बिनविरोध, संत्र्याची सून बिनविरोध. अरे काय थट्टा लावली तुम्ही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यासाठी आरक्षण दिलं नव्हतं महिलांना. ठीक आहे सक्षराजी लक्षात आलं. ज्या गोष्टींचा नेत्यांच्या बायका, नेत्यांच्या सुना यांच्यासाठी त्या गोष्टीमध्ये पोलीस संरक्षण दिलं. स्थानिक लोकांची मतं तुम्ही बघा नेमकी काय आहेत, काय स्थानिक लोक म्हणतायत. त्या लोकांनी विशालजी ऐका विशालजी माझा सक्षराला सवाल आहे. ज्या लोकांनी देशाच्या प्रतीकांच्या विरोधामध्ये देशाच्या माझा मुद्दा वेगळा आहे. माझा मुद्दा वेगळा आहे. हा संध्याताई हा बोला. संध्याताईंना वेळ देऊया. डॉक्टर राजू वाघमारे पण आहेत आपल्या बरोबर. हा संध्याताई. बघा मी सक्सेनाताईशी सहमत आहे. मला एक प्रश्न सर्वांना करायचा आहे, भाजपाच्या आणि महायुतीच्या लोकांना. काय खरोखर यांच्या बायका, यांच्या पोरी, यांच्या सुना इतक्या पॉप्युलर झाल्या की बिनविरोध निवडून यायला लागल्या? मग जर इतके पॉप्युलर हे आहे तर यांना का 10,000 रुपये द्यावे लागले, का यांना 1,500 रुपये द्यावे लागले मला सांगा. आणि एक महायुतीची जर एवढी ताकद तुमच्याकडे आहे तर कशाला काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे लोक पळून न्यावं लागले तुम्हाला? तुम्ही स्वतःच्या भरोशावर का नाही? आज उद्या अशी वेळ त्यांच्याकडे स्वतःचे काँग्रेसच्या आमच्या महिला जिल्हाध्यक्ष किडनॅप करताय. जामनेरमध्ये कॉलर पकडली जाते. कुठे आहे निवडणूक आयोग? कुठे सारख्या पट्ट्या लावून बसलाय? विशाल मी बोलू का? संध्याताईंना बोलू द्या. संध्याताईंना बोलू द्या. मी सुद्धा 3दा जिल्हा परिषदचं प्रतिनिधित्व केलंय. मी सुद्धा जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. मी लोकशाही जवळून बघितली आहे काँग्रेसच्या काळामध्ये. आज अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये, एक विधवा महिला तुम्ही फॉर्म भरायला जाऊ देत नाही. किती फॉर्म केले, कॉलर पकडून येत आहेत. हेमलताताई पण आहेत, डॉक्टर राजू वाघमारे आहेत आपल्या बरोबर. एका वेळेला 9 राज्य सरकार बरखास्त केलेली आणि अख्ख्या देशाचा तुरुंग केलेली काँग्रेस, जे लोक वर्षाला 10,000 लोकांचा खून करतायत, अशा माओवाद्यांचा पुळका येणारी काँग्रेस, ज्या लोकांनी ठीक आहे आपल्याला 2 पाहुणे आणखी अजित, सक्षणा, संध्याताई. बरं हेमलताताईंकडे जातो. हेमलताताई हेमलताताई बघा पुढच्या प्रश्नाकडे मी जातोय. मी मूळ मुद्द्याकडे येतो. मला असं वाटतं तो मूळ मुद्दा बाजूलाच पडतो या सगळ्या चर्चेमध्ये. माझा मूळ मुद्दा असा आहे की भविष्यात शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार का? तसं घडू शकतं का? तुम्हाला काय वाटतं? विशाल, आपली चर्चा या मुद्द्यावरती होती, पण ती चर्चा आया बहिणींवरती आणि काय महिलांवरती, बायकांवरती जी घसरली, मला हे खरं तर बरं वाटत नाही. राजकारणामध्ये खूप कमी महिला आहेत आणि प्रत्येक महिलेचा सन्मान ठेवला गेला पाहिजे. नेत्याची बायको असो, नेत्याची मुलगी असो किंवा सर्वसामान्य कार्यकर्ती असो, असं माझं स्पष्ट मत आहे. तुम्ही मला थेट प्रश्न विचारलाय की भविष्यामध्ये शरद पवार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब एकत्र येतील का? आता राजकारण हे सगळं जर तर असतं. इथून पुढच्या 4 वर्षामध्ये काय परिस्थिती असेल हे मी सांगू शकत नाही. आदरणीय शरद पवारांना मी जेवढं पाहिलंय, जेवढं अनुभवलंय, जेवढे मला शरद पवार साहेब माहिती आहे, तर त्यांना जे काही करायचं असतं ते कधीच बोलत नाही आणि पूर्ण विचारांती ते सगळ्या गोष्टीचा निर्णय घेतात. त्यामुळे पुढे काय घडेल हे आता कोणीच काही सांगू शकत नाही. परंतु माझं एक प्रेडिक्शन असं आहे की मला असं वाटतं की जी महायुती ही जी आहे, अजित पवारांचं राष्ट्रवादी, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष,
ही युती मला असं वाटतं की पुढे भक्कम राहील आणि काँग्रेस आणि शरद पवार साहेब हे एकत्र राहतील. मनसेचं आणि आता काँग्रेसचं काय होईल ते आजच्या मितीला काहीच सांगू शकत नाही, कारण ते एकत्र येतील की नाही. परंतु राजकारणात काही घडू शकतं, वेगवेगळ्या विचारसरणी म्हणजे म्हणजे शिवसेना काका आणि पुतणे देखील काँग्रेस एकत्र जेव्हा येतील, काका पुतणे काही एकत्र होऊ येऊ शकतात. काय येऊ शकत नाहीत, येऊ शकतात. ते महायुतीमध्ये पवार साहेब सुद्धा येऊ शकतात आणि काहीही होऊ शकतं. तर मी काही आता ज्योतिषी नाहीये, परंतु जशी बरं. समीकरणं घडतील, जसं राजकारण पुढे जाईल, त्या पद्धतीने पुढे सगळं चित्र स्पष्ट होईल. तर त्यामुळे आत्ताच्या घडीला काहीच सांगू शकत नाही. मगाशी मी एक मुद्दा सांगत होते, की काँग्रेस आणि शिवसेना कधी एकत्र येईल असं कोणाच्या स्वप्नात आलं नाही, होतं का? बरोबर आहे. परंतु हे झालंय, हे सगळ्या जनतेने बघितलंय. त्यामुळे काही घडू शकेल पुढे. बरोबर बरोबर, काही घडू शकतं. डॉक्टर राजू वाघमारे, आत्ताच अजित भाऊ असं म्हणाले की ठीक आहे, नेत्यांकडनं वेगवेगळ्या पद्धतीची वक्तव्य एकमेकांच्या विरोधात केली जातात, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी, त्यांच्यामध्ये ऊर्जा टिकवण्यासाठी ही वक्तव्य होत असतात. पण या पहिल्या टप्प्यात ज्या प्रकारे, मी पुन्हा त्याच मुद्द्यावरती येतोय की तुमचे नगरसेवक यांच्याकडे, यांचे नगरसेवक तुमच्याकडे, शेवटी एकनाथ शिंदेना दिल्लीपर्यंत धाव घ्यावी लागली अमित शहांकडे. या सगळ्या कटुतेचा पुढचा परिणाम किंवा त्याचं पुढचं प्रतिबिंब काही वेगळी युती जन्माला येण्याच्या संदर्भात होऊ शकतं का? कारण एकनाथ शिंदे आणि शरद पवारांचे देखील उत्तम संबंध आहेत. नाही, विशालजी काय आहे बघा, राजकारणामध्ये असं काही नाही आहे की सगळे आमच्या पक्षातले लोक भाजपमध्ये गेले किंवा भाजपचे लोक आमच्या पक्षात आले नाहीत, अशातला पण भाग नाही. या गोष्टी निवडणुकीमध्ये होत असतात. पहिली गोष्ट, आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे बिहारच्या निवडणुकीचं अभिनंदन करण्यासाठी गेले होते. त्याच्यामुळे जेवढ्या माध्यमांनी बातम्या चालवल्या त्या सूत्रांच्या बातम्या होत्या. आपण ज्येष्ठ पत्रकार आहात, सूत्र कधीच बाहेर येत नाही आणि त्या रूम मध्ये दोन्ही नेते एकमेकाशी जे बोलले, तर मला वाटत नाही की त्या भिंती बाहेर येऊन सांगायला लागल्या की आतमध्ये काय बोलणं झालं. त्याच्यामुळे त्याच्यात आपल्याला जायची काही गरज नाही. त्या सूत्रांच्या ज्या गोष्टी असतात त्याच्यावर काही विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. राहिला प्रश्न की आदरणीय शिंदे साहेबांचे आणि आदरणीय शरद पवार साहेबांचे जे संबंध आहेत ते चांगले संबंध आहेत. पण याचा अर्थ असा नाही की राजकारणामध्ये, आता माझे तर सगळ्या पक्षातील नेत्यांबरोबर चांगले संबंध आहेत, पण शेवटी मी ज्या पक्षात आहे त्या पक्षाची भूमिका, त्या पक्षाचे विचार, त्या पक्षाच्या पूर्णपणे तत्वाने चालणं हा माझा कर्तव्य आहे आणि त्या हिशोबानेच आम्ही चालणार. त्याच्यामुळे भविष्यामध्ये उद्या पवार साहेबांनी काय ठरवलं हे मला वाटतं की त्यांना या महाराष्ट्रात नव्हे देशात पवार साहेब काय करतील याचा निर्णय जो असतो तो आदरणीय शरद पवारच सांगू शकतील. दुसरा या पृथ्वीवर कोणी नाही की तो सांगू शकेल की पवार साहेब अशा पद्धतीने वागू शकतात. कारण तेवढी मॅच्युरिटी आणि तेवढं ज्ञान आणि राजकारणाचा डावपेच हे त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर आपण छोटे लोक भाष्य करण्यात अर्थ नाही. बरं, ठीक आहे. संध्याताईंच्या चेहऱ्यावर खरं तर तुमचं हे बोलणं ऐकून हास्य आहे. नेमकं त्यांना काय याच्यातनं व्यक्त करायचंय? हा, संध्याताई. दादांना मला सांगायचं आहे, राजू दादा आमचे सहकारी होते. आदल्या दिवशीपर्यंत ते सुद्धा काँग्रेस बद्दल बोलत होते. म्हणून मला त्यांना एकच सांगायचं आहे की मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पे घर मत बना लेना. मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पे घर मत बना लेना. मैं समंदर हूँ लौट कर वापस आऊंगा. हे काँग्रेस आहे. काय आहे माहितीये का संध्याताई, प्रश्न असा आहे की काँग्रेस काय आहे हे मला पण चांगलं माहिती आहे. मी 25 ते 30 वर्ष काँग्रेसमध्ये काढली आणि काँग्रेसला सगळ्यात जास्त डिफेंड अग्रेसिव्हली कोण करत होतं या महाराष्ट्रात हे सगळ्या जगांनी बघितलेलं आहे. प्रश्न असा आहे की त्यावेळेची काँग्रेस, त्यावेळेचे नेते, त्यावेळेचे दिल्लीतले नेते हे आता राहिलेत का? आता ते त्या कार्यकर्त्यांची जाणीव ठेवतायत का? आताचे आपले जे काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष नेमण्यात आले, मी मीडियावर सांगतो की मला कमीत कमी 500 फोन आले, कारण मी काँग्रेसमध्ये माझे सगळे मित्र आहेत, सगळे कुठे आहेत, हे सपकाळ साहेब कोण आहेत, हे कोणाला निवडलेलं आहे. आपण पुढल्या असेल तर आपण कसं काय समजा. दादा मला एक सांगायचं आहे की तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहे ते किती एकनिष्ठ आहे हे तपासलं का तुम्ही कधी? ते राहील का तिथे? बघा, ज्या पक्षात ते मोठे झाले त्यांचे ते झाले नाही तर तुमचे काय होणार?
असा प्रश्न माझा तुम्हाला आहे. तुम्हाला काँग्रेस पक्षामध्ये प्रतिष्ठा मिळाली हे तुम्ही विसरू नका. तुम्ही तिथे डॉक्टर राजू प्रवक्ते वाघमारे, होते आणि संध्याताई, आजही तुमचा ठीक आदर आहे, करतो. हे आपल्याला असं नाही, भविष्यातच आम्ही कळेल कोण तुमचा कोणाचं आदरही राहते, कोण आदर कोणासोबत करतो. राहते. मला पण अजित दादा, अजित चव्हाण ज्या यांच्याकडे जायचं. पक्षाचे- अजित नाही, या सगळ्यामध्ये ठीक आहे. कसं असतं की ताईंना वाईट वाटणं स्वाभाविक आहे. राजू दादाला जुन्या पक्षामधल्या आठवणी सांगण्याचा मोह न आवरणंही साहजिक आहे. पण आजचा विषय आपला असा आहे की शिंदेची जी विधानं आहेत ती पाहता पवार साहेबांची आणि यांची युती होईल का. आपण एक लक्षात घ्या की माननीय एकनाथरावजी शिंदे हे अनैसर्गिक युती काँग्रेसच्या बरोबर झाली म्हणून सत्तेला लाथ मारून बाहेर पडले. बर, या लोकांनी किती काही सांगितलं तर आम्ही अजितदादा असतील, एकनाथराव शिंदे असतील आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर गेलो आणि लोकांमधनं संध्याताई आम्ही निवडून आलो. त्यामुळं कुठलीही विशेषणं आता म्हणजे या सरकारला आपल्याला लावता येणं शक्य नाही. आपण सुहास्य वदनानं हे सगळं म्हणजे अजित भाऊ ऐका स्वीकारतो. ना, उमरग्यामध्ये एकनाथ शिंदे आणि सोनिया गांधींचे एकत्रित पोस्टर लागलेत. बरं का? नाही, जे बघा तुम्ही म्हणजे महाराष्ट्रामध्ये जसं आता हेमलताताई म्हणाल्या की कधी कोणी विचारही केला नव्हता शिवसेना आणि काँग्रेस असं सरकार. पण या सगळ्यामध्ये मी आपल्याला एक सांगतो की मराठीमधली एक म्हण मी मगाशी उद्धृत केली की 2 हाणा पण बाजीराव म्हणा. आता इंटरनल विशालराव थोडंसं बोलतो, महाराष्ट्राच्या जनतेला आत काय चाललंय ना, शेवटी आपण थोड्या स्टोरीज दिल्या पाहिजे. आलं का लक्षात? बघा, शेवटी असं आहे की ताई केंद्रामध्ये मंत्री व्हाव्या असं स्वप्न आहे ना कुणाचं तरी. त्याच्यासाठी खूप काही पडद्यामागनं प्रयत्न सुरू आहेत. बऱ्याचशा गोष्टी घडल्या. घर अखंड आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला दिसतंय. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की अशा पद्धतीची विधानं सोडून आदरणीय पवार साहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणामधले ज्येष्ठ नेते समजले जातात. लिटमस टेस्ट म्हणजे संध्याताई खूप काँग्रेसला आता बघा बरं का, म्हणजे हे आणखी एक इतका मोठा धक्का बसेल की मला असं वाटतं. पण म्हणजे अजित भाऊ तुम्ही हे कबूल करताय, हे तुम्ही कबूल करताय की कुठली आघाडी जी आहे, युती जी ती येणाऱ्या काळात होऊ शकते. किसी के भी नहीं हो सकते, कुछ तो मजबूरी रही होगी. म्हणजे होऊ शकतं, म्हणजे एकनाथ शिंदे काँग्रेस एकत्र येऊ शकतात. मी हे 1.25 शेर सांगतोय उत्तर तुम्हाला. विशालराव, काय परिस्थिती असेल की आता आमचे नेते सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या सोबत आम्ही जाऊ शकतो अशा पद्धतीचं एक सांगून लिटमस टेस्ट करण्याचा प्रयत्न. पण माननीय शिंदे साहेब असतील, शिवसेना असेल, त्यांच्याकडनं हा खुलासा आल्यामुळे आपला मुद्दा लक्षात आला ना, आपला मुद्दा लक्षात आला. आपण सुचवताय की काही होऊ शकतं. सक्षणा बोला, मुद्दा सक्षणा मुद्दा. स्टेट मिनिस्टर होत्या तेव्हा सुप्रियाताई पण खासदार होत्या. त्यांच्या मनात आलं असतं पवार साहेबांच्या ना, मनात सेकंदात मिनिस्टर केलं असतं. त्यामुळे तुम्ही सुप्रियाताईंना मिनिस्टर करण्यासाठी आम्हालाही करावं, हे प्लीज असल्या हवेतल्या पुढ्या भारतीय जनता पार्टीने बांधणं बंद करावं. तुम्हाला सवयी बांधायची सलग आम्हाला आवश्यकता नाही. तुमची टेंडन्सी आहे, तुमचं ते आयटी सेल त्याच्यावर चालतो, त्यामुळे आम्ही समजू शकतो. परंतु मला अतिशय जबाबदारीने सांगायचंय, एकाने बोलूयात. त्यांच्या वडिलांनी एवढ्या हजारो लोकांना मिनिस्टर केलं. जनतेनं सेवा करण्याकरता निवडून दिलंय. पुढ्या बांधण्याची वेळ आमच्यावर आली नाही. त्यांना मिनिस्ट्रीची गरज नाहीये. लहानपणापासून पाहिले त्यांनी मिनिस्टर काय असतो, सीएम काय असतो. तुमच्यासारखे जे नेते आहेत ना, तुमच्या भारतीय जनता पार्टीचे, ज्यांना बायकांना नगराध्यक्ष करायचं, त्यांनी बोलावं. पवार साहेब हे ब्रॉड विचार घेऊन राजकारणात आलेले. असं नका ना करू. थोडीशी वैचारिक आपण चर्चा करू ना. असं एक गोष्ट सांगतो, एसी मधून वास्तविक गोष्टीवर बोलायला शिका. मला हेमलताताईंना विचारायचं, डोरेमॉन मित्र बंग आणि तुम्ही सिंचन. ठीक आहे, राजू वाघमारेंकडे जा तुम्ही. मला एक सांगा, राजू वाघमारेजी, या सगळ्या ज्या पद्धतीने युती आघाड्या होत्या यातनं आपण सत्तेकरता राजकीय विचारधारेशी तडजोड करतोय का? बघा, राजकीय विचारधारेशी तडजोड काही पक्ष करतायत आणि काही पक्षांनी केलेली आपल्याला बघायला मिळते. पण मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या युती आणि आघाड्यावर त्या पक्षांनी, कोणत्याही पक्षांनी राजकीय विचाराशी तडजोड केली असं म्हणणं हे चुकीचं ठरतं. कारण स्थानिक पातळीवरच्या निवडणुका असतात, त्या विचारधाराशी नसतात, त्या स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांसाठी आणि त्या नेत्यांसाठी असतात.
त्याच्यामुळे तिकडे विचारधारेची तडजोड होत नाही. पण तडजोड त्याच्यानंतरच्या ज्या निवडणुका आहेत, उद्या विधानसभा आहेत, लोकसभा आहेत, त्यावेळी ज्यावेळी युती आघाड्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडल्या जातात, मग त्याच्यामध्ये विचारधारेची तडजोड होते. आता ज्यावेळी महाविकास आघाडी तयार झाली, स्थानिक पातळीवर होत नाही. एकच मिनिट, महाविकास आघाडी तयार झाली त्यावेळी कोणाला वाटलं नव्हतं की शिवसेना काँग्रेस बरोबर येईल म्हणून. पण ते कॉमन मिनिमम प्रोग्राम खाली एकत्र आले, त्यावेळी विचारधारेची तडजोड झालेलीच आहे. आज मनसे आणि उद्धव ठाकरे एकत्र आहे, ती विचारधारेची तडजोड आहेच. पण या निवडणुकीवर त्या तडजोडीकडे बघणं हे चुकीचं ठरेल. याच्यानंतर असं काही घडलं तर मग आपल्याला बोलता येईल की विचारधारा तडजोड झाली की नाही. बरं, मला हेमलताताईंकडे जायचंय. हेमलताई, आपण काँग्रेसमध्ये किती वर्ष काम केलं, कोणकोणत्या पदावर होतात हे मी जवळून बघितलेलं आहे. पण राजकीय विचारधारा मला असं वाटतं ती तुम्ही जवळून जाणून आहात, त्याच्याशी खरंच तडजोड होते का? नाही, जसं मी मगाशी म्हटलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या त्या मुद्द्यावरती असतात आणि तिथे फारसं विचारधारा किंवा फक्त कार्यकर्त्यांच्या त्या निवडणुका असतात. त्यामुळे तिथे काही तशा पद्धतीची तडजोड वगैरे असा विषय नसतो. दुसरी गोष्ट की विचारधारेशी तडजोड व्हायला नको. काही पक्षांनी त्या विचारधारेशी म्हणजे एकनिष्ठ राहून विकासाच्या मुद्द्यावरती दुसऱ्या कोणाला सपोर्ट केला तर त्याच्यामध्ये एक विचारधारेशी तडजोड होती असं नाही. सगळ्यात शेवटी विकासाचा मुद्दा, जनतेची कामं होणं आणि प्रश्न सोडवणूक होणं हे महत्वाचं असतं आणि त्या दृष्टीने तशा युत्या किंवा आघाड्या होऊ शकतात. बरं, संध्याताईंनी मला वेळ द्यायचा आहे. संध्याताई, माझा या सगळ्या याच्यात पुन्हा एकदा हाच मुद्दा आहे आणि तुम्ही देखील तुमच्या बोलण्यातनं तो मुद्दा सांगितला की राजकीय पातळीवरती काही घडू शकतं, कुणी कसं एकत्र येऊ शकतं. पुन्हा मी मूळ मुद्द्यावर येतो. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भलेही तुम्ही असं म्हणत असलात की हा ती त्यावेळीची गरज आहे, ती त्यावेळीची तडजोड आहे, पण भविष्यात काही घडू शकतं, हे तुम्ही सुद्धा कबूल करता का? बघा, हा रोग महाराष्ट्राला कोणी लावला? कोणी लावला? हे जे सुरू आहे महाराष्ट्रामध्ये घाणेरडं राजकारण, हे कोणी केलं? पूर्वी काँग्रेसच्या याच्यामध्ये बोट ठेवण्यात जोगी तरी जागा होती का? राजूदादांनी सांगावं. आज मला एक जोक अजितजींचा आवडला, चव्हाण साहेब तुमचा, की लोकांमधून आम्ही निवडून येतो. मला खरोखर हसायला येतं आहे. लोकांमधून निवडून येतं म्हटल्यानंतर आता आम्हाला काही जनतेला मात्र निश्चित माहित आहे दादा की काय चाललंय महाराष्ट्रात नाही, अख्ख्या देशभर. मी 11 राज्याला काम केलेलं आहे आणि मला माहितीये. आता मी आसाममध्ये सुद्धा आहे प्रभारी म्हणून, मला सगळीकडचं माहिती आहे. बिहारमध्ये काय झालं, युपी मध्ये काय झालं. म्हणून दादा अशी जोक करणं बंद करा. बघा, वेळेवर ही नेत्यांची निवडणूक नाही राहत. मलाही माहितीये, मी तुम्हाला पहिले सांगितलं, मी 3दा निवडून आलेली आहे. मी बघितलेलं आहे. हे जे राजकारण असतं खालच्या पातळीची, कार्यकर्त्यांची निवडणूक असते, तिथं तडजोड होत असतात. वरच्या लेवलला उद्या काय होईल. आणि आपण वारंवार जातो आहे पवार साहेबांवर, तर पवार साहेब इतके मोठे नेते आहे की त्यांच्यावर भाष्य करण्या इतपत आम्ही निश्चितच मोठं नाही. आणि राहिला प्रश्न, वारंवार तुम्ही ज्या गोष्टीवर येत आहेत दादा, असं बिलकुल म्हणू नका. कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं वातावरण ढवळून निघालेलं आहे ते आम्ही जवळून बघतोय, आम्ही रोज ओरडताय, परंतु त्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. मग ती बीडची घटना असो की मालेगावची घटना असो, याकडे गांभीर्याने पाहण्याची खरोखर गरज. बरं, अजित. हा नाही, विशालजी, जसं आता संध्याताई म्हणाल्या, ताई मी आपल्याला तेच सांगतोय, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची जी मानसिकता आहे की या निवडणुका कशा निवडून येतात, ताई हे मेकॅनिझम आपण समजून घ्या. माझी आपल्याला विनंती, आम्ही 24 तास सतत लोकांमध्ये असतो, काम करतो, लोकांचं काम करतो, म्हणून लोक निवडून देतात. महायुतीचे सगळे कार्यकर्ते अहोरात्र लोकांच्या संपर्कात असतात आणि ज्या पद्धतीनं जनतेनं आम्हाला निवडून दिलेलं आहे त्याच्यावरती आपलं जे विधान आहे ते मला थोडंसं आक्षेपार्ह वाटतं. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेनं दिलेलं मॅन्डेट, मग ते तुम्हाला दक्षिणेमध्ये जे कर्नाटकामध्ये मॅन्डेट दिलं, मग ते खोटं होतं का ताई? तुम्हाला लोकसभेमध्ये 0.1% आमच्या व्यक्तिमत, मग हे खोटं होतं का? जर तुम्ही एवढं जनतेत काम करत आहात, कशाला तुम्हाला महिलांना आमिष दाखवावं लागते 1500 रुपयाचं?
का तुम्हाला मग ताई तुम्हाला का ती योजना थांबायला कोर्टात जावं लागतं मला सांगा. आम्ही शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्याकरता आम्ही जर हे करत असू वा ताई आणि त्याला तुम्ही विरोध करता म्हणजे बरं मूळ मुद्द्यावर येऊ. संध्याकाळी मजबुरी थी. हाँ तुम बदल गए तो मजबुरी थी. मूळ मुद्दा बरं हम बदले तो हम बेवफा हो गए असं कसं होईल ताई? झालं तक्रारी आहेत ना तुम्ही कोर्टात गेलात ना. तक्रारी आहे. आपण भविष्यात काय घडू शकतं या विषयाला घेऊन अजित चर्चा करतोय ना. काही होऊ शकतं हा भविष्यात काय घडू शकतं या विषयाला घेऊन आपण चर्चा करतोय. भविष्यामध्ये एक आपण लक्षात घ्या विशालजी, मी आपल्याला अगदी थोडक्यात सांगतो. नाही ताईंनी जे आक्षेप उपस्थित केले त्याला मी उत्तर दिलं. भविष्यात आपण जसं म्हणालात राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो. पण याच्यामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या पद्धतीनं आता राज्याची परिस्थिती आहे, महायुती अभेद्य आहे, महायुती भक्कम आहे. बरं महायुती भक्कम आहे असं तुम्ही म्हणताय. माझा वेळ संपलाय. सक्षणा मी 30 सेकंद देतो शेवटचे तुम्हाला. पवार साहेब काही करू शकता यावर ठाम आहात का तुम्ही? आदरणीय पवार साहेबांचं 6 दशकांचं राजकारण आहे. तेवढं इथं बसलेल्या कोणाचं वय सुद्धा नसेल. त्यामुळे आदरणीय पवार साहेब देशाचे सर्वात मोठे ज्येष्ठ आणि द्रष्टे नेते, त्यांना जाण भान आहे, अष्टपैलू नेते. त्यामुळे मला असं वाटतं की आदरणीय पवार साहेब जो भविष्यात निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या आणि देशाचा हिताचा घेतील, आमच्या पक्षाचा हिताचा घेतील आणि त्यांच्यासाठी चला तुमच्या विधानाचं सगळं काही आलेलं आहे. माझ्याकडचा वेळ संपलेला आहे. आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. मंडळी या संदर्भातला प्रश्न मी विचारलेला होता. यावरती काय नेमकं प्रेक्षकांनी म्हटलंय, पोल काय सांगतोय बघा. माझा प्रश्न होता की निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्तेचा नवा पॅटर्न उदयास येऊ शकतो का, या संदर्भातला पोल बघा. 90% लोक म्हणतात होय असं वाटतं. जनतेला वाटतं, लोकांना वाटतं, मतदारांना वाटतंय मंडळी. त्याच्यामुळे जे वाटतंय ना ते प्रत्यक्षात पण या ठिकाणी येऊ शकतं. वेगवेगळ्या शक्यता आहेत. मित्रांनो सगळी चर्चा आपण ऐकली. मंडळी लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी समाजाच्या लोकप्रतिनिधींनी म्हणजे समाजाकरता कटिबद्ध असणं फार आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे. सत्ता समीकरणं काही असू देत, पंचायत राज ते संसदेपर्यंत लोकशाही संस्थांना सक्षम करण्यासाठी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे. तरच सत्तेसाठी एकत्र येऊन विविध पक्षांचा आटापिटा यशस्वी झाला असं म्हणता येईल. अन्यथा मतदार आणि त्यांच्या समस्या राहिल्या बाजूला आणि जे पक्ष विकासाच्या नावाखाली मोठ बांधल्याचा दावा करतात ते दावे सत्ता स्वहितासाठीच असतात हा मतदारांच्या मनातील समज पक्का होऊ शकतो. वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.